सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश अरबामे @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही संकेश्वर भाग 2 मध्ये येथील शंकराचार्य मठ व शंकरलिंग मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. तो व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. हे शंकेश्वर येथील श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य मठ आहे, हे आपण या ठिकाणी पाहतात आणि भव्य असा प्रवेशद्वार याचा आहे. हे समोरचं हे जे बांधकाम झालेलं आहे हे सध्या स्थितीतलं बांधकाम आहे, परंतु हे जे मठ आहे हे अतिशय जुनं आहे आणि या मठाच्या प्रवेशद्वाराच्या वरतीच आपल्याला श्री शंकरानंद स्वामीजींचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. हे शंकरलिंग मठातील हे रथ आहे आणि रथसप्तमीच्या वेळेला हे रथ ओढलं जातं आणि हे रथ आपण या ठिकाणी पाहतात. या रथाचं संपूर्ण बांधकाम हे लाकडी स्वरूपात आहे आणि या रथाची चाकं ही मोठमोठी चाकं आपण या ठिकाणी पाहतात. या रथावर अनेक प्राण्यांची चित्र कोरण्यात आलेली आहेत आणि रथसप्तमीला हा रथ ओढला जातो आणि हा जो रथ आहे हा 7 मजली रथ आहे. आपल्याला नारळ कापूर साखर विकणारे हे स्टॉल्स आपल्याला दिसून येतात. संकेश्वर शंकरलिंग मंदिर हे कर्नाटक जिल्हा बेळगाव तालुका हुक्केरीमध्ये आहे. या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला बेळगावहून तुम्ही येणार असाल तर 50 किलोमीटर अंतर आहे, कोल्हापूरहून येणार असाल तर 60 किलोमीटर अंतर आहे आणि गोव्याहून येणार असाल तर रेटी मार्गे 80 किलोमीटर अंतर आहे. या गावासाठी आपल्याला जवळचं एअरपोर्ट बेळगाव आणि कोल्हापूर आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही प्रवास करून या मंदिरास भेट देऊ शकता. या ठिकाणी खाण्यापिण्याची सोय आहे, त्याचबरोबर गडिंगलामध्ये देखील आपली खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय उत्तम प्रकारे होऊ शकते. शंकरलिंग मठाचा हा भव्य असा प्रवेशद्वार आहे, ते आपण या ठिकाणी पाहतात आणि प्रवेशद्वारावर स्वस्तिक ओम स्वस्तिक आपल्याला दिसून येत आहे. या प्रवेशद्वारावर ललाटबिंबर गणपती आपल्याला दिसून येत आहे आणि या प्रवेशद्वाराचे जे दरवाजे आहेत ते लाकडी स्वरूपात आहेत आणि त्याचं सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे, ते आपण या ठिकाणी पाहतात. या मठामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर अशा पद्धतीचं शिल्पाकृती आपल्याला दिसून येतं. हे दगडी खांब आपल्याला विविध शिल्पात बनवण्यात आलेले आहेत, हे आपण या ठिकाणी पाहतात. अशा पद्धतीचा हा चौतारा आहे, हा आपण या ठिकाणी पाहतात आणि हे पूर्वीचे जे खांब आहेत हे अतिशय सुस्थितीत आहेत. अतिशय सुंदर असं कलाकृती या खांबावर आपल्याला प्रत्येक खांबावर आपल्याला दिसून येत आहे. अतिशय सुंदर असं बांधकाम याचं झालेलं आहे आणि वरच्या बाजूला आपण पाहतात हे वरच्या बाजूला दगडी पाट्या आपल्याला दिसून येत आहेत आणि ते अतिशय सुंदर कलाकृतीमध्ये हे बनवण्यात आलेलं आहे. आणि हा जो चौतारा आहे या ठिकाणी आपल्याला बसण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शंकेश्वर येथील मी शंकराचार्य मठात आलेलो आहे. मी शंकेश्वर करवीर मठात आलेलो आहे आणि या ठिकाणी या मठाचे प्रमुख सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामीजींचं मला भेट झालेलं आहे आणि त्यांनी या मठासंदर्भात मला माहिती दिली. नारायण नारायण. हा मठ जो आहे हा खूप प्राचीन असा मठ आहे. शंकराचार्य महाराजांनी 4 मठ स्थापन केले. 4 दिशेला, पूर्वेला पुरी, पश्चिमेला द्वारका, उत्तरेला बदरी, दक्षिणेला शृंगेरी. शृंगेरी मठाची जी मुख्य प्रमुख शाखा जी आहे ती आमची संकेश्वर करवी शाखा आहे, मुख्य शाखा आहे.
इंगे जे स्वामीजी होते 16वे ते आमच्याकडे आले. त्यापासून तर मी आता 24वा स्वामी आहे. आमच्याकडे मंदिर जे आहे त्याचं नाव आहे सांखेश्वर. म्हणजे याचा उल्लेख जो आहे तो स्कंदपुराण येणं सह्याद्रीखंड त्यामुळे याचा उल्लेख आलेला आहे. प्राचीन देवस्थान आहे. ज्यावेळेला अगस्त्य महर्षी काशी सोडून सर्व क्षेत्री आले त्यावेळी त्यांनी आजूबाजूच्या सगळ्या क्षेत्रांची त्यांनी यात्रा केली. त्यापैकी पहिली यात्रा त्यांनी आमच्या इथे केली असं वर्णन आहे. ती आमच्या शेजारी हिंडकशी नदी वाहती आहे. ते स्नान केलं त्याने आणि ते ह्याच्या नाशा देवाच्या नावाची त्यांनी पूजावरी केली. त्यावेळेला स्तोत्र त्यांनी केलेलं आहे. ते स्तोत्र संतपणामध्ये उपलब्ध आहे. इथे पूजापुरी जे आदिल साहेब होते त्यांच्या एक हे होता सरदार, त्याचं नाव होतं गंदुल्ला खान. तो इकडे वेंगुर्ल्याकडे चालला होता. त्यावेळी त्याला तो इथे आला. त्यावेळी स्वामीजी होते मूळ स्वामीजी म्हणजे विद्याशंकर भारती एक होता स्वामी. त्यांनी दर्शन केलं. त्यांचा आशीर्वाद घेतला. त्याच्या मुलीला डोळे नव्हते, ती अंध होती. त्यांच्या कृपेने त्या मुलीला डोळे आले म्हणून त्या गंदुल्ला खानने 3 गबा आम्हाला दान दिली. त्यापैकी एक अंकरे मग आणि संख्या 3 गबा मोठा त्यांनी दान दिले. त्यापासूनची परंपरा आमच्याकडे सुरू आहे. म्हणजे मंदिर त्याहीपेक्षा जुनं प्राचीन मंदिर आहे. मोठे प्राचीनच आहे. आमच्या मठाची ज्या 4 हे आहेत त्यापैकी एक कुर्ली शिंगेरी, अवनी शिंगेरी, पुष्पगिरी आणि शिवगंगा 4 म्हणून आमच्या मठाचे उपमठ आहेत. तिकडे कर्नाटकामध्ये आहेत ते. ते स्वामीजी सगळे स्वामी आमच्या इथून तिकडे गेलेले आहेत. खूप जुना मठ आहे आमचा. आमच्याकडे परंपरा सुरू आहे. उत्सव वगैरे होत असतात. मग स्वामींची ते पुण्यतिथी असते ती माघ दशमीला असते. त्यानिमित्ताने मठामध्ये मोठी यात्रा असते. त्यावेळी खूप मोठा उत्सव वगैरे असतो. 10 दिवस असा परंपरा झालेला उत्सव आहे. आणि सगळं काय काय सगळे ते सोय असेल. आमच्याकडे सगळ्या अपघात जाती लोक आमच्याकडे समावेश आहे. प्रत्येकानं इथे सेवा आहे. प्रत्येकानं इथे आपल्या कार्य करायची उभा आहे. आणि ती परंपरेने सगळं इथे कार्यक्रम सुरू आहेत. आता सगळा मोठा परंपरेने झालेला असा देव मोठा आहे. हर नमः पार्वतीपते हर हर महादेव. शंकरलिंग मंदिराच्या बाजूला श्री शारदंबा चंद्रमौलीश्वर देवस्थान आहे. आणि हे दर्शनी भाग हे आपण या ठिकाणी पाहतात. गणपतीचं दर्शन होत आहे. त्याचबरोबर हरिद्रा भवानीचं या ठिकाणी दर्शन होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मार्कंडेय स्वामीने यांचं दर्शन आपल्याला होत आहे. या ठिकाणी शारदंबा देवी मंदिरात मी आता या ठिकाणी आलेलो आहे. समोरच आपल्याला श्री गणेशाचं दर्शन या ठिकाणी होत आहे. आणि समोरच्या बाजूला शेषशय्येवर असलेलं श्री नारायणाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हा मंदिराचा मध्यभाग आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. हे शृंगेरी पीठाचं शारदांबा देवीचं मंदिर आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. आणि या मंदिराचे हे लाकडी खांब अतिशय सुंदररित्या बनवण्यात आलेले आहेत हे आपण या ठिकाणी पाहतात. आणि हा दगडी चौतारा हा पूर्वीचा जो आहे तो आहे तसा आहे. अतिशय सुंदररित्या त्याचं संवर्धन करण्यात आलेलं आहे. आणि वरच्या बाजूला या ठिकाणी शारदा देवीचं हे स्थान आहे. स्वामींचं आसन दिसत आहे. आणि त्याचबरोबर अनेक मूर्त्यांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. मी आता शंकेश्वर येथील शंकरलिंग मंदिराजवळ आलेलो आहे. आणि हा मंदिराचा परिसर आपण या ठिकाणी पाहतात. आपल्याला मारुती मंदिराचं दर्शन होत आहे.
आणि ही मारुतीची मूर्ती आहे. शंकरलिंग मंदिर आहे. या मंदिराच्या शिखराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे आणि या मंदिराला 3 प्रवेशद्वार आहेत हे आपण या ठिकाणी पाहतात. समोरच्या बाजूला या उत्तर दिशेचं हे प्रवेशद्वार आहे आणि मंदिर हे पूर्वाभिमुख आहे. आणि आत्ता आम्ही या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. शंकरलिंग मंदिरासमोर असलेलं हे दीपस्तंभ आपण या ठिकाणी पाहतात आणि या दीपस्तंभाच्या खालच्या बाजूला एक गुहा आपल्याला दिसून येते, परंतु या संदर्भातली पूर्ण माहिती आपल्याला मिळू शकत नाही. शंकेश्वरचं शंकरलिंग देवस्थान हे ज्या पद्धतीनं धार्मिक आहे त्याच पद्धतीनं याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पादस्पर्श झालेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मात समावेश करून घेण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर आदिलशहाचा एक सरदार त्यावेळेला त्याने या मंदिराला 3 गावचं इनाम दिलेलं होतं. याच ठिकाणी त्याच्या अंध मुलीला डोळे प्राप्त झाले होते. हे शंकरलिंग मंदिर आहे आणि मी आता या मंदिरात प्रवेश करणार आहे. या मंदिराचा हा पूर्व दिशेचा भाग आपण या ठिकाणी पाहतात. पूर्ण दगडी स्वरूपात बांधकाम याचं झालेलं आहे आणि या मंदिरामध्ये आपल्याला अनेक खांब हे दिसून येतात. अतिशय सुंदर असं नक्षीकाम या प्रत्येक खांबावर झालेलं आहे आणि अशाच पद्धतीचे अनेक खांब आपल्याला या मंदिरामध्ये दिसून येतात. हा मंदिराचा मुख्य सभागृह आहे, आपण या ठिकाणी पाहतात. सभागृहात या ठिकाणी आपल्याला चौथऱ्या दिसून येतात. या ठिकाणी बसण्यासाठीची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. दगडी स्वरूपाचा आहे आणि अतिशय सुंदररित्या याचं नक्षीदार बांधकाम झालेलं आहे. या ठिकाणी नृत्यकला प्रदर्शित होत असते हे ठिकाण आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला विविध नक्षीकाम असलेलं हे छत दिसून येतं. सभागृहातून नवरंगात जाण्यासाठी हा प्रवेशद्वार आहे. अतिशय सुंदररित्या हा प्रवेशद्वार बनवण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर शिल्पाकृती आपल्याला दिसतं. वरच्या ललाट बिंबवर आपल्याला गजलक्ष्मी दिसून येतं. अनेक शिल्पकला या ठिकाणी दिसून येतात. या ठिकाणी कीर्तिमुख आहे आणि आपल्याला याला 5 द्वार शाखा दिसून येतात. आणि आत मी आता नवरंगात प्रवेश करत आहे. हा नवरंग आहे, आपण या ठिकाणी पाहतात आणि या नवरंगाच्या वरच्या बाजूला विविध नक्षीकाम या ठिकाणी दिसून येत आहे. अतिशय सुंदररित्या नक्षीकाम हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि वरच्या बाजूला देखील हे नक्षीकाम अतिशय सुंदर नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि या खांबाची रचना ही अशा पद्धतीची आहे. हे संपूर्ण दगडी खांब या ठिकाणी आहेत. मंदिरात आपल्याला श्री गणेशाचं दर्शन होतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी नाग, गणपती, देवीचं दर्शन आहे. गर्भगृहाचा हा प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारावर आपल्याला या ठिकाणी अनेक नक्षीकाम दिसून येतं. अनेक प्राण्यांची चित्र देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येतात
आणि बारीक सुरीक अतिशय सुंदर नक्षीकाम या ठिकाणी आहे. अशा पद्धतीचं हे गर्भगृहाचं प्रवेशद्वार आहे. शंकरलिंग मंदिरातल्या नंदीचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे. सुंदर असं ही नंदीची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. गर्भगृहाचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे, हे आपण या ठिकाणी पाहता. या ठिकाणी यावर 4 द्वारशाखा आहेत, हे आपण या ठिकाणी पाहतात. विविध नक्षीकामात हे बनवण्यात आलेले आहेत. विविध प्राण्यांची चित्र या प्रवेशद्वारावर आपल्याला दिसून येतात आणि वरच्या बाजूला ललाट बिंबूवर गजलक्ष्मीचं चित्र आहे, हे आपण या ठिकाणी पाहतात. अतिशय सुंदररित्या नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि संपूर्ण दगडी बांधकाम हे करण्यात आलेलं आहे आणि हे छतावरचं नक्षीकाम हे आपण या ठिकाणी पाहतात. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी शंकरलिंगाचं दर्शन होत आहे. अतिशय सुंदर हे शिवलिंग आपल्याला या ठिकाणी होत आहे. आपण सर्वांनी त्या शंकराचं दर्शन घ्यावं. या शंकरलिंग मंदिराचं शिखराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे आणि अशा पद्धतीचं शिल्पकला हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी एक देवकोष्टक आहे. या ठिकाणी नंदीची मूर्ती आपल्याला दिसून येते. मागच्या बाजूला एक शिवलिंग आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि अतिशय सुंदर असा याचा देखील प्रवेशद्वार आहे. चांगली शिल्पाकृती या ठिकाणी दिसत आहे आणि आतल्या बाजूला मंदिराच्या गर्भगृहाच्या मागच्या बाजूला हे जे शिल्प आहे त्यावर आपल्याला कीर्तिमुखाचं दर्शन होत आहे आणि या बाजूला देवकोष्टकात भृंगेश्वराची मूर्ती आहे. शंकरलिंग मंदिराच्या आवारात आपल्याला दत्त मंदिराचं दर्शन या ठिकाणी होत आहे. दत्तांचं मंदिर आहे आणि संपूर्ण दगडी बांधकाम याचं झालेलं आहे आणि याचं मुख्य प्रवेशद्वार हे आहे. ललाटबिंबवर गणपती आहे आणि सुंदर असा याचा हा प्रवेशद्वार आहे आणि आतल्या बाजूला आपल्याला नंदी शिवलिंगाचं दर्शन होत आहे आणि श्री गुरुदत्तांचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे. ಚಿದ್ರಾಪುರ ಕಿಂಕನಾಥ ಬಾಗಿ ಬಂಕನಾಥ ಸಂಕೇಶ್ವರ ಶಂಕನಾಥ ಅಂತ ಈ 3 ಗುಡಿಗಳನ್ನ ಒಂದೇ ಕಾಲಘಟ್ಟದೊಳಗೆ ಕಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಒಂದು ಕೈ ಹೇಳ್ತಾರೆ ಒಂದೇ ರಾತ್ರಿ ಒಳಗೆ ಕಟ್ಟಿದ್ರು. ಈ ಲಾಸ್ಟ್ ಕಟ್ಟಿದ್ ಯಾವ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಂಕೇಶ್ವರ ಶಂಕನಾಥನ ಗುಡಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದ. ಬೆಳಗಾಯಿತು, ಹಾಗಾಗಿ ಬೆಳಗಾಗಿ ಹೋಗುವುದ್ರೊಳಗಾಗಿ ಈ ವ್ಯಕ್ತಿ ಕಲ್ಲಾದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನ ಕಟ್ಟುವ ಪ್ರಮುಖ ಯಾರೋ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಅದನ್ನ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ಸಮಾಧಿ ಇದೆ ಅಥವಾ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ನೆನಪಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕಲ್ಲನ್ನ ಅವರ ಮೂರ್ತಿಯನ್ನ प्रतिष्ठापिಸಲಾಗಿದೆ. दत्त मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला औदुंबराचं या ठिकाणी दर्शन होत आहे आणि या ठिकाणी शिवलिंग आणि नंदीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं. मी आता या मंदिरातून नदी घाटाकडे निघत आहे. या नदी घाटावर आपल्याला फार मोठा असा पिंपळाचा पार हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. रित्या हा पार बांधण्यात आलेला आहे आणि अनेक देवतांच्या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. या नदीघाटावर या मठातील स्वामींच्या समाध्या अशा पद्धतीनं आहेत. नदीघाटाकडे जाणाऱ्या ह्या पायऱ्या आहेत. या नदीघाटावर अशा अनेक कमानी आपल्याला दिसून येतात. या नदीघाटाकडे जाणाऱ्या ह्या पायऱ्या आहेत आणि या बांधीव कमानी आहेत.
आणि या ठिकाणी काही शिल्पकला आपल्याला दिसून येत आहे आणि या संदर्भाची ಮಾಹಿತಿ. ಇದು ಶೈವ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಒಂದು ವೀರಗಲ್ಲು. ಈ ವೀರಗಲ್ಲಿನ ಒಳಗಡೆ ಒಂದು ಶಿವಲಿಂಗ ಇದೆ, ಪೂಜಾರಿ ಇದ್ದಾನೆ, ಇಲ್ಲೊಂದು ಕಡೆ ಭಕ್ತರಿದ್ದಾನೆ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ 2ನೇ ಪಟ್ಟಿಕೆ ಒಳಗಡೆ 3 ಮಂದಿ ನರ್ತಕಿಯರಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಅಲ್ಲಿ ಆಗಲೇ ನೋಡಿದ್ವಿ ಶಂಕರಲಿಂಗ ಗುಡಿ ಒಳಗಡೆ ರೌಂಡ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನರ್ತಕಿಯರಿಗಿದ್ರು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸಾಕ್ಷಿ ಇದು. ಇಲ್ಲಿ ಗೋದ ರಕ್ಷಣೆ ಅಂದ್ರೆ ಈ ಆಕಳಗಳ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂತ ಸಂದರ್ಭದೊಳಗಡೆ ಇಲ್ಲಿ ಆಕಳಗಳ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಆಕಳಗಳದಾವ. ಈ ಆಕಳಗಳನ್ನ ಕದ್ದು ಒಯ್ತಕ್ಕಂಥ ಯುದ್ಧ ಸಂದರ್ಭವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. या ठिकाणी पादुका आणि शिवलिंग हे हिरण्यकेशी नदीचं नदीघाट आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. हे नव्यानं बांधलेल्या या पायऱ्या आहेत. शंकरलिंग मंदिराला नदीघाटावर येणाऱ्या या पायऱ्या या आपल्याला दिसून येतात. समाधी स्वरूपाचा हा एक चौतारा आपल्याला दिसून येतो. मंदिराची तटबंदी ही अशा पद्धतीची आहे. मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे. या नदीघाटाला अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत आणि या ठिकाणी आपल्याला या हिरण्यकेशी नदीचं दर्शन होत आहे. या नदीचं उगम अंबोली येथे होतं आणि अंबोली येथून ही नदी या ठिकाणी प्रवाहित होते. समोरच्या बाजूला आपल्याला पुणा बेंगलोर हा नॅशनल हायवे मार्ग दिसून येतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आम्ही याच ठिकाणी समाप्त करतो आहोत. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.